तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे आणि दोन्ही बँक निफ्टीमध्ये आहे. तर बँक निफ्टी आधी बघून घेऊ की एक्झॅक्टली कुठे आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेलं आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग गॅपअप होती आणि कालच्या हायच्या जवळ आणि ओपनिंग दिलेली होती. पीडीएच यांनी क्रॉस करू नाही शकला आणि तिथनं स्ट्रॉंगली बेरिश कॅन्डल क्रिएट केलेली आहे. ही जी कॅन्डल होती स्ट्रॉंगली डाऊन साईडचं डायरेक्शन दाखवत होती, बट याचा जो स्पेस होता तो खूप कमी होता, कारण की इथे क्लोजिंग लेवल होती आणि त्यानंतर हा स्विंग पण जवळ होता. त्यामुळे इथे क्लॅरिटी येत नव्हती आणि हा जो ब्रेकडाऊन आहे इथे पण आपल्या सेटअप अकॉर्डिंग एक ट्रेड बनू शकला असता, बट स्पेस नव्हता. ही जी लेवल होती ही यांनी काढलेली नव्हती, प्रॉपरली याच्या वर क्लोजिंग दिलेली होती. थोडं जर हा खाली असता तर याच्याकडे 1:1चा स्पेस होता, जो की प्रॉपरली आपण पीडीएलपर्यंत कॅप्चर करू शकलो असतो. बट तसं न करता यांनी एक्झॅक्टली या लेवलवर सपोर्ट घेतला आणि एक इंगल्फिंग क्रिएट केलेली आहे. इंगल्फिंग क्रिएट केल्यानंतर जेव्हा ही मुवमेंट सुरू होती तर इथे तर क्लिअर झालेलं होतं की हा कोणत्याही साईडला जाणार नाही आहे, कारण की ही मुवमेंट मॉर्निंगची होऊन गेलेली होती. त्यानंतर एक लेवल क्रिएट झालेली होती, जे की ही लेवल होती. याच्या खाली जर 1:1 अकॉर्डिंग जर ट्रेड मिळाला असता, स्ट्रॉंग ब्रेकडाऊन असतं, तर इथे डाऊन साईडचे टार्गेट आपण कॅप्चर केले असते आणि इथे जर वर साईड गेला असता तर आपण पीडीएचपर्यंत एक टार्गेट बुक केलं असतं. बट यांनी तसं न करता व्होल्टिलिटी क्रिएट केलेली आहे आणि पुन्हा डे लो लावला. डे लो लावल्यानंतर याची जी क्लोजिंग आहे ही वर दिलेली आहे, या लेवलच्या खाली आणि क्लोजिंग नाही दिली आणि त्यानंतर खूप वेळ हा इथे थांबलेला आहे. थांबल्यानंतर जर तुम्ही बघाल तर हा स्विंग प्रोटेक्टेड होता, म्हणजे ही क्लोजिंग याच्या वर होती आणि त्यानंतर स्लो अँड स्टडीली हा याच्या वरच थांबून राहिलेला होता. तर मी इथे डिसाईड केलेलं होतं की ज्या साईडनी पण हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देईल तर मी एंट्री एक्झिक्यूट करेल. तर यांनी जे ब्रेकआउट दिलेलं आहे ते या रेंजच्या वर आहे, तर यांनी प्रॉपरली इथे ब्रेकआउट दिलं तर माझं जे फर्स्ट टार्गेट होतं ते हे होतं आणि भरपूर वेळ इथं आपण थांबून बसलेलो होतो. एकही ट्रेड एक्झिक्यूट झालेला नव्हता. त्या अकॉर्डिंग मी इथे 1:1 एक ट्रेड एक्झिक्यूट केला. या कॅन्डल क्लोजिंगवर मी एंट्री घेतली आणि या कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. एंट्री घेतल्यानंतर नेक्स्ट कॅन्डलमध्येच माझा जो एसएल आहे तो इथे बुक झाला. त्यानंतर स्लाइटली हा थोडा अजून खाली आला. तर मी एक्सपेक्ट केलेलं की ऑलरेडी हे जे बायर आहेत ते ट्रॅप झालेले आहे, तर याच्या खाली जर हा निघाला तर आपण 1:1 आपण पीडीएलपर्यंत एक टार्गेट बुक करू शकतो. बट आणि डाऊन साईडला ब्रेक नाही केलं आणि पुन्हा एक स्ट्रॉंग रेंज क्रिएट केली. स्ट्रॉंग रेंज क्रिएट केल्यानंतर यांनी पुन्हा एक ब्रेकआउट दिलेला आहे, जे की अपसाईडलाच होतं. तुम्ही जर बघाल तर हा लो जो आहे तो प्रोटेक्टेड होता, पुन्हा हा पण होता, हा पण होता. तर प्रॉपरली जे स्ट्रक्चर आहे ते अपसाईडला शिफ्ट होत होतं आणि बँक निफ्टीने जे ब्रेकआउट दिलेलं होतं ते पण अपसाईडलाच होतं. याचं पण फर्स्ट टार्गेट जे होतं हा रेजिस्टन्स लेवल होता आणि याच्यामध्ये तर मी ठरवलेलं होतं की इथपर्यंत जर आलं आणि माझा जो एसएल आहे तो जर कव्हर झाला तर मी यामधनं एक्झिट करून घेईल. बट प्रॉपरली यांनी टार्गेट बुक केलं आणि त्यानंतर ही अपसाईड मोमेंटम केलेली आहे. तर मी इथे जेव्हा ही कॅन्डल अपसाईडला शिफ्ट होत होत्या आणि इथे एक शूटिंग स्टार टाईप कॅन्डल बनलेली आहे, तर मी इथे रेडी झालेलो होतो बुक करायसाठी. मला वाटलं याच्या खाली जसाच येईल तर मी बुक करेल, बट तसं न करता यांनी स्ट्रॉंगली अपसाईडला गेलेला आहे आणि याच्यावर स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली आहे. तर जनरली अशी जर क्लोजिंग येते तर मोमेंटम स्टेबल राहण्याचे चान्सेस जास्त वाढून जातात. तर ह्या कॅन्डल क्लोजिंग नंतर मी जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी याच्या खाली लावला. जे पोझिशन होती ते सिक्युअर प्लेसवर येऊन पोहोचलेली होती. त्या अकॉर्डिंग मी इथे जे ट्रेड होती ते होल्ड केलेली होती, कारण की यानंतर डायरेक्टली जे टार्गेट होतं ते सरळ डे हाय होतं आणि डे हाय तर टच केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा अपसाईड मोमेंटम केलेली आहे. याखाली ट्रेल केल्यानंतर जेव्हा इथे थोडा वेळ हा थांबायला लागला आणि एक स्विंग क्रिएट केलेला आहे आणि प्रॉपरली एक फ्रॅक्टल पण आलेला होता. तर फ्रॅक्टल जो कन्फर्म झाला तो या कॅन्डल नंतर झाला. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर इथे एक स्विंग जो आहे तो क्लिअर झालेला होता. तर त्या अकॉर्डिंग मी जो एसएल होता तो अजून टाईट टेल करून याच्या खाली लावला. याच्या खाली जर आला असता तर डायरेक्टली मग या रेंजमध्ये येऊन फसलेला असता. बट तसं न करता प्रॉपरली आणि जे स्ट्रक्चर आहे ते मेंटेन केलेलं आहे. इथे थोडा वेळ थांबला आणि पुन्हा ब्रेकआउट दिलेला आहे, जे की प्रॉपरली पुन्हा डे हायच्या वर होतं आणि क्लोजिंग पण स्ट्रॉंग दिलेली होती. तर ह्या क्लोजिंग नंतर बॅक टू बॅक कंटिन्यू त्यांनी अपसाईड रॅली दाखवलेली आहे आणि ग्रीन कॅन्डल क्रिएट केलेली आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं होतं की जनरली अशा प्रकारची जेव्हा मोमेंटम येते तर आपण टायटल करतो, जे की आपण कॅन्डल टू कॅन्डल आज पण ट्रेल केलेला आहे. या कॅन्डल नंतर आपण कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करायला स्टार्ट केलं. जो एसएल इथे लावलेला होता तो ट्रेल करून मी याच्या खाली लावला आणि जेव्हा ही कॅन्डल क्रिएट झाली आणि एक मोठा स्पाइक आला तर मी याच्या खाली ट्रेल केला, कारण की याच्या खाली जर आला असता तर मग पुन्हा यांनी पीडीएच टच केला असता. त्या अकॉर्डिंग मी इथे ट्रेल केलेला आहे. या कॅन्डलनंतर पुन्हा 2-3 कॅन्डल होल्ड केल्या, बट जेव्हा बँक निफ्टी डाऊन साईडला स्पाइक लावला तर इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. स्पॉटमध्ये दिसेल की हा इथे बुक झालेला नाही आहे, याच्या खाली नाही आला, बट ऑप्शन प्रीमियममध्ये त्यांनी स्पाइक लावलेला आहे. तर त्या अकॉर्डिंग आपण इथे बुक करून घेतलेला आहे. तर बँक निफ्टीमध्ये सेटअप अकॉर्डिंग आपले 2 ट्रेड होते. फर्स्ट जो आहे तो आपण या ब्रेकआउटवर ट्रेड केलेला होता. यामध्ये आपला एसएल बुक झाला. त्यानंतर पुन्हा आपण या रेंजचं ब्रेकआउट केलं, जे की इथे होतं आणि याच्यामध्ये आपलं चांगलं प्रॉफिट बुक झालेलं आहे. याच्यामध्ये एसएल पण कव्हर झाला आणि एक्स्ट्रा टार्गेट पण देऊन गेलेला आहे. तर हे होतं बँक निफ्टीचं. यासोबत बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण का बरं ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. आणि त्याचबरोबर आतापर्यंत जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही पण लर्निंग मिळालेली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक पण करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आता निफ्टी डिस्कस करून घेऊ. निफ्टीने पण चांगली गॅपअप दिलेली होती. ऑल टाईम हायवर पुन्हा यांनी गॅपअप ओपन दिलेलं होतं
फर्स्ट कॅन्डल याने पण स्ट्रॉंगली बेरिश क्रिएट केली, स्लाइटली डाऊन साईडला आला, बट पीडेज टच नाही केला, प्रॉपरली एक सपोर्ट घेतलेला आहे आणि पुन्हा ब्रेकआउट दाखवला. इथे आपल्या सेटअप अकॉर्डिंग एक ट्रेड एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होता, बट हा जो स्पेस होता हा खूप कमी होता, 1:1 पण इथे प्रॉपर नव्हता, त्यामुळे आपण इथे इग्नोर केलेला आहे. या ब्रेकआउटनंतर स्लो अँड स्टडीली अपसाईडला गेला आणि पुन्हा व्ही शेप रिकव्हरी करून यांनी चांगलं रिट्रेसमेंट दिलेलं आहे. त्यानंतर तर टोटली एका रेंजवरच गेलेला आहे, तर या रेंजमध्ये तर तसंही आपला ट्रेड ॲक्टिवेट होत नाही आणि यांनी पण या कॅन्डलमध्ये चांगलं ब्रेकआउट दिलं, बट ऑलरेडी आपण बँक निफ्टीच्या ट्रेडमध्ये होतो, त्यामुळे आपण इथे इग्नोर केलेलं आहे. यांनी पण चांगलं मोमेंटम दिलं, तर ज्यांनी पण इथे एक्झिक्यूट केलेलं असेल त्यांचं चांगलं प्रॉफिट झालेलं असेल, कारण की आज फ्रायडे होता आणि प्रॉपरली यांनी 3 वाजेच्या जवळपास यांनी ब्रेकआउट दिलेलं होतं. तर अशा वेळेस असे ब्रेकआउट चालण्याचे चान्सेस वाढून जातात, तर तेच निफ्टीने आज केलेलं आहे आणि चांगली मोमेंटम पण दाखवलेली आहे. ऑलमोस्ट 21,380 टू 21,500 जवळपास यांनी मोमेंटम केलेली आहे. तर निफ्टीमध्ये रूल अकॉर्डिंग ट्रेड ॲक्टिव्ह नाही झाला, तर आपण यामध्ये एक्झिक्यूट नाही केलेलं आहे. 2 ट्रेड होते, तर दोन्ही आपण बँक निफ्टीमध्येच एक्झिक्यूट केलेले आहे. तर आता बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 11:40 तिथे मी बँक निफ्टीचा 48,000चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 343 मध्ये आणि असा जो एस एल आहे तो बुक झालेला आहे 11:44 48,000चा पी तो झालेला आहे 380 मध्ये आणि यानंतर सेम ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये ब्रेकआउट ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे, तो केलेला आहे 1:35 तिथे पण सेम स्ट्राईक प्राईस आपण एक्झिक्यूट केलेली आहे, जो की 48,000चा पी होता, तो आपला एक्झिक्यूट झालेला आहे 331 मध्ये आणि असा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 3:20 48,000चा पी तो झालेला आहे 212 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग दोन्ही ट्रेड जे होते ते आज बँक निफ्टीमध्येच होते. यामध्ये आपला एस एल बुक केलेला आहे आणि यामध्ये आपण जॅकपॉट प्रॉफिट बुक केलेला आहे. तर होप करतो तुम्ही पण आज सेम सेटअप यूज केलेला असेल आणि चांगलं प्रॉफिट गेन केलेलं असेल. निफ्टीमध्ये पण तुम्ही घेऊ शकलेले असते, जो की 3 वाजता जवळपासचा ट्रेड होता. बँक निफ्टीमध्ये पण होता, जे की आपण बँक निफ्टी तर एक्झिक्यूट केलेलंच आहे. तर होप करतो माझा सेटअप तुम्हाला समजत असेल आणि तुमची लर्निंग पण यासोबत वाढत असेल. तरी तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही माझी लाईव्ह स्ट्रीम जॉईन करू शकता, जे की मी रोज सकाळी 9 वाजता स्टार्ट करतो. तुमच्या काही पण क्वेरी असतील तर ते तुम्ही तिथे विचारू शकता आणि त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो त्यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये एवढंच ठेवू, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.